नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर यूट्यूब चॅनल फेसबुक पेजमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आपल्या वांगी लागवडी संदर्भात माहिती घेणार आहोत. वांग्याचा जो प्लॉटच्या लागवड आपण केलेली आहे, वाण कुठलं निवडलेलं आहे, बेसल डोस काय घेतलेला आहे, बेडचं नियोजन कसं केलेलं आहे, मल्चिंग पेपर किती मायक्रोनचा वापरलेला आहे. आपल्याला डबल ड्रिप करायचं होतं मित्रांनो, पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. आपण सिंगल ड्रिपचं नियोजन केलं आहे. तुम्ही तुमच्या प्लॉटची लागवड करताना डबल ड्रिपच्या माध्यमातून करू शकता. त्याचे काय बेनिफिट होणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या संपूर्ण सिरीजमध्ये घेणार आहोत. आज लागवडीचा आपला 7वा दिवस आहे. इथनं पुढे आपण प्रत्येक 10 दिवसांना एक व्हिडिओ तयार करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आपल्या प्लॉटचं नियोजन कसं चालू आहे या संदर्भात सविस्तर माहिती मिळेल. आणि माझ्या काय चुका पाठीमागच्या प्लॉटमध्ये घडलेल्या आहेत त्या चुका दुरुस्त या प्लॉटमध्ये आपण करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्लॉटचं उत्पादन वाढवण्यामध्ये नक्कीच मदत होईल. तर तुम्ही पाहू शकता, हा संपूर्ण 1 एकरचा प्लॉट मित्रांनो. याच्यामध्ये आपण 4,000 रुपयाची लागवड केलेली आहे. 5.5 बाय 2.5 असं लागवडीचं आपलं अंतर आहे. त्रिवेणी बायोसीड कंपनीची व्हरायटी आहे त्रिवेणी, त्या व्हरायटीची आपण लागवड केलेली आहे मित्रांनो. आमच्या भागात त्याचं चांगली मागणी असते, चांगला उठाव त्या व्हरायटीला मिळतो. उत्पादन चांगलं आहे, रोगराईला कमी प्रमाणात बळी पडते येते, आणि जी काही मालाची गुणवत्ता आहे ती खूप चांगली गुणवत्ता आहे, जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये त्याचा नक्कीच फायदा होतो. तर यामध्ये आपण बेड तयार करताना ज्यावेळेस नांगरणी केली, ह्या प्लॉटमध्ये जुनं हरभरा आणि राजमा हे 2 पिकं होते मित्रांनो. तर हरभरा आणि राजमा हे जास्त पाणी घेणारे पिकं आहेत. आता तुम्हाला पण माहिती आहे की त्यामुळं ज्यावेळेस रान कोरडं पडणारे ढेकळं जास्त प्रमाणात निघणार आहेत. या प्लॉटमध्ये ढेकळाचं प्रमाण जास्त निघालेलं होतं. आपण रोटावेटर मारून थोडंसं पंजी वगैरे करून व्यवस्थित मशागत करून आपण ढेकळं भुगा करून घेतली आणि नंतर बेड वाढण्याची तयारी केली. तरी पण तुम्ही बघू शकता काही प्रमाणात ढेकळाचं प्रमाण आपल्या शेतामध्ये आहे. ढेकळाचा प्रॉब्लेम एक होतो मित्रांनो, मल्चिंग पेपर आदर तरंगतो. आता तुम्ही बघू शकता पेपर काही प्रमाणात थोडासा नॉर्मल आदर राहिलेला आहे. आपण एवढं परेशान होऊन पण पेपर आदर राहिलेला आहे, जेणेकरून यात काय होतं, गरम हवा तयार होऊन रोपाला ते चरकायला चालू करत असते. रोपाची जी मुळं आहेत, मुळाला तर भासतंच, पण गरम हवा रोपाच्या खोडावर पानावर येऊन रोपाला थोडा नॉर्मल चरका बसत असतो. त्याच्यामुळे आपल्याला बेड जेवढा प्रॉपर व्यवस्थित चांगला होईल, जेवढे ढेकळं कमी राहतील तेवढा आपला बेड चांगला होणार असतो. आपण खूप काळजी करून तरी पण आपल्या बेडला थोडंसं ढेकळं आहेत. त्यामुळे आपण काळजी म्हणून याला काय केलेलं आहे, रोपाच्या दोन्ही बाजूनं दगड ठेवलेले आहेत, जेणेकरून पेपर खाली बसायला पाहिजे. ज्या ठिकाणी पेपर आदर झालेला आहे त्या ठिकाणी दगड ठेवायचे. पुन्हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे मी की दगड कशा पद्धतीने ठेवायचे आहेत. तर मशागत पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बेड ओढून घ्यायचे आहेत. बेड ओढताना आपण 5.5 फुटी बेड ओढलेले आहेत. बेडचा जो टॉप आहे 2.25 फुटाचा टॉप आहे, ज्यामुळे काय होतं, मुळी खेळण्यासाठी आपल्याला सोयीस्कर राहतं. भेसळ डोसमध्ये आपण 8-21-21 2 बॅग, त्यामध्ये नागार्जुन कॉम्प्लेक्स जे की कॉम्प्लेक्स ग्रेड असते मित्रांनो, जिप्सम, NPK सर्व प्रकारचे अन्नद्रव्य त्यामध्ये मिक्स असतात, ते 25 किलो. आणि त्याच्यामध्ये कार्बोफ्युरॉन जे की 3% असतं. निमॅटोड आणि जमिनीतील जी काही किडी त्यासाठी ते चांगलं काम करतं. ह्या तिन्हीचा वापर फक्त आपण बेसल डोसमध्ये केलेला होता. शेणखत थोडंसं मित्रांनो घातलेलं आहे आपण. शेणखत आपल्याकडे जास्त उपलब्ध नव्हतं, जेवढं आहे तेवढंच आपण थोडंसं एक गाडी शेणखत आपल्याकडे होतं, तेवढं मिक्स करून आपलं बेसल डोसमध्ये जमिनीत टाकून दिलं. बेड व्यवस्थित तयार करून उजारून घेऊन त्याला आपण मल्चिंग पेपर टाकून दिला. मल्चिंग पेपर ट्रॅक्टरच्या माध्यमातून मित्रांनो टाकला होता आपण, जेणेकरून मल्चिंग पेपर व्यवस्थित बसला. फक्त काही प्रमाण ढेकळ असल्यामुळे थोडासा आदर कुठं तरंगला. तर त्यासाठी आपण जी काळजी घेतलेली आहे, जी काय ढेकळ वगैरे ठेवणार होती, तर त्या संदर्भात तुम्हाला माहिती मी दिलेलीच आहे. फक्त काळजी एका गोष्टीची घ्यायची मित्रांनो, आपल्याला हलक्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर वापरायचा नाही. यामध्ये काय होतं, बरेच जण पैसे वाचवण्याच्या उद्देशाने हलक्या क्वालिटीचा पेपर वापरतात. आता हलक्या क्वालिटीचा पेपर मित्रांनो खूप त्रास करतो. 20 मायक्रॉन, 18 मायक्रॉन, 25 मायक्रॉन जास्त ना, त्याचे खूप त्रास होतात. आपल्याला पेपर वापरताना 30 मायक्रॉनचा वापरायचा आहे, जेणेकरून मुळी आपली सिक्युअर राहते. जमिनीमध्ये मुळीला गारवा राहिल्यामुळे मुळीची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होते, कारण जेवढा पेपर हलका असेल तेवढी माती जी आहे ते गरम होते, मुळी डेव्हलप होण्यामध्ये त्याला त्रास होत असतो. मल्चिंग पेपर वापरण्याचा उद्देश आपला फक्त गवत उगू नये हा नाही आहे, तर जमिनीमध्ये गारवा पण राहायला पाहिजे, जेणेकरून रूट झोन मुळी तयार होण्यासाठी त्याला चांगलं पोषक वातावरण तयार राहील. मल्चिंग पेपर टाकून घेतल्यानंतर आपण ह्याला भिजवून घेतलं मित्रांनो. भिजवून घेतल्यानंतर आपण होल जे मारायचे ते 2 दिवस थांबलो. 2 दिवस थांबण्यामागचं कारण काय असतं, जमीन प्रॉपर ओली झाली, जमिनीमध्ये जे काय बुरशी वगैरे तयार झालेली आहे थोडीफार, कारण आता हे हरभऱ्याचा प्लॉट असल्यामुळे काही प्रमाणात त्यामध्ये बुरशी बनवू शकते. ते बुरशी भरण्यासाठी आपल्याला थोडंसं त्याला पेपर पॅक राहिल्यामुळं आतमध्ये गरमी तयार होऊन ऑटोमॅटिक ते मारायला चालू होतं. 2 दिवसानंतर आपण होल मारून घेतले. होल मारताना आपल्याला 3 इंची साईजचे होल मारायचे होते मित्रांनो, पण आपण त्यावेळेस पण तेच चूक झाली आपली. होल मारायला चालू केले, ऐन वेळेला 2 इंचीचं असल्यामुळे 2 इंचीचे होल मारून पण घेतले. 3 इंची होल असल्यानंतर काय असतं, होल जरा थोडंसं मोठं राहिल्यामुळं जी गरम हवा थोडीफार त्रास करते, ती त्रास आपल्याला कसल्याच पद्धतीनं करत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये करताना 3 इंची साईज होल मारा, जेणेकरून त्याचा बेनिफिट आपल्याला चांगला होतो. लागवड करताना आपल्याला रोप अंगठ्यानं दाबायचं नाही. आता लागवड करते वेळेस मी व्हिडिओ घेऊ शकलो नाही. लागवड करताना जर बरेच जण काय करतात, रोप असं अंगठ्यानं दाबतात. अंगठ्यानं दाबल्यामुळे काय होतं, मुळी अशी मुडपल्या जाते. तो प्रॉब्लेम यायला नको, त्यासाठी आपण सरळ होल मारायचं आहे, डायरेक्ट रोप देऊन साईडनं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची जी हवेची पोकळी कोकोपीटमध्ये तयार झाली आहे ते कोकोपीटमधून निघून जायला पाहिजे. रोप आपलं फिक्स प्रॉपर व्यवस्थित बसायला पाहिजे. यामध्ये महत्त्वाचं रोपाचं वय.
रोपाचं वय मित्रांनो 25 दिवसापेक्षा जास्त नसावं. जास्त वयाचं रोप असेल तर ते त्रास करतं. लागवड आपली एकदम छान झालेली आहे मित्रांनो. रोपाचं वय आपण व्यवस्थित घेतल्यामुळं आपल्याला पुढं कसलाच प्रकारचा त्रास होणार नाही. कारण रूट कॉलिंग हे जे काही प्रकार आहेत ह्याच्या अगोदरचे जे व्हिडिओ आपण काय टाकले होते त्यामध्ये रूट कॉलिंग संदर्भात तुम्हाला मी माहिती दिली होती. हा प्रॉब्लेम आपल्याला ह्या प्लॉटमध्ये येणार नाही याची आपण संपूर्ण काळजी घेतली आहे. लागवडीनंतर आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करताना साधारण जमिनीच्या प्रकारानुसार 10 ते 15 मिनिटं अर्धा तासापर्यंत तुम्ही पाणी देऊ शकता. जास्त प्रमाणात पाणी द्यायचं नाही, जेणेकरून पिकाला मुळीचं आजूबाजूला जास्त पाण्याचं प्रमाण झाल्यानंतर काय होतं, रोपं दगावण्याची पण भीती असते. जास्त पण पाणी होऊ द्यायचं नाही आणि कमी पण होऊ द्यायचं नाही. या पद्धतीने आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं असतं. प्रत्येक जमिनीनुसार ते डिपेंड असतं. तर लागवड झाल्यानंतर आपल्याला पहिल्या 10 दिवसामध्ये मित्रांनो 3 आळवण्या करणं गरजेचं आहे. आळवण्यामध्ये साधारण 3 दिवसाचा गॅप राहील मित्रांनो. लागवड झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक राहील, लागवड झाल्यानंतर 6व्या दिवशी एक आणि लागवड झाल्यानंतर 9व्या दिवशी एक, अशा 3 आपल्याला आळवण्या घ्यायच्या आहेत. आळवणी ही आपण चार्जिंग पंपाच्या सहाय्यानेच केली मित्रांनो. ते आळवणी घालण्यासाठी आपण जे काही जुगाड तयार केला तुम्ही स्क्रीनवर पाहताय. बॉटलला काय केलं आपण, जे ड्रिपला आपण होल मारतो मेन सबलाईनला, त्यानं आपण होल मारून घेतलं, त्याला रबर टाकून दिला आणि त्यालाच डायरेक्ट आपलं जे फवाराची पाईप आहे त्याला कनेक्ट केली, जेणेकरून औषध ओतताना इकडं तिकडं पांगणार नाही. एकदम रोपाच्या मुळाला एकदम मुळाच्या कार्यक्षेत्रामध्ये बरोबर पडतं आणि बरोबर मोजून 100 मिली पाणी मित्रांनो पडतं एका रोपाला, ज्यामुळे ते पाणी पानावर पण पडत नाही आणि मुळाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर पण जात नाही. कारण बऱ्याच वेळा आळवणी करताना समस्या हीच येते मित्रांनो, रोपाच्या अंगावर पाणी पडतं, रोपं जळण्याची भीती होते किंवा पेपरच्या बाहेर पाणी जातं, मुळाच्या कार्यक्षेत्रामध्ये व्यवस्थित पाणी पडत नाही किंवा प्रॉपर पाणी पडत नाही, ह्या अडचणी होतात. त्याच्यामुळे आपण एक तर ग्लासनं गालीत बसतो किंवा मग तांब्यानं पाणी वाचण्याची वेळ येते. तुम्ही अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण येणार नाही. प्रत्येक रोपाला व्यवस्थित पाणी आळवणीचं आपलं पोचतं. तर आपल्याला तिसऱ्या दिवशी जी पहिली आळवणी करायची मित्रांनो, त्यामध्ये आपण 11-44-11 ह्युमिक ॲसिड आणि थायमेथोक्साम 30% FS जे काही निलायन येतं, ह्या तिन्हीची ड्रिंचिंग करणार आहोत. प्रति रोप आपल्याला 100 मिली पाणी टाकायचं आहे. जेवढ्या रोपाची संख्या त्यानुसार आपल्याला खताचं नियोजन धरायचं आहे. 1 लिटर पाण्यासाठी 4 ग्राम 11-44-11, 2 मिली ह्युमिक ॲसिड आणि 1 मिली थायमेथोक्साम 30% FS अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. दुसरी ड्रिंचिंग जी 6व्या दिवशी आपल्याला घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपण कॅल्शियम थायोसल्फेट जे की तुम्ही जिप्सॉल नावानं मिळतं किंवा नागार्जुना कॅल्शियम थायोसल्फेट नावानं मिळतं, ह्याचा वापर आपल्याला प्रति लिटर पाणी 4 मिली याप्रमाणे घ्यायचा आहे. हे मित्रांनो रूट डेव्हलपमेंट आणि जैविक अजैविक जो काय ट्रेस येतो झाडावर ते घालवण्याचं काम करतं. मुळांच्या वाढीमध्ये त्याचं चांगलं काम आहे. दुसरी गोष्ट मातीचा पाण्याचा pH बॅलन्स व्यवस्थित करतं, जेणेकरून मुळाचे जे कार्यक्षेत्र आहे ते लवकर वाढण्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. ह्याचा वापर तुम्ही कुठल्याही कंपनीचं करू शकता. प्रति लिटर पाणी 4 मिली, प्रति रोप 100 मिली याप्रमाणे आपल्याला ड्रिंचिंग घ्यायची आहे. यानंतर आपली शेवटची ड्रिंचिंग जी राहणार आहे मित्रांनो 9व्या दिवशी, यामध्ये आपण 11-44-11 4 ग्राम, त्याच्यामध्ये विगर 1 ग्राम याप्रमाणे घेणार आहोत. यामध्ये दुसरं कुठलं आपल्याला मिक्स करण्याची आवश्यकता नाही. विगर जे आहे मित्रांनो जिओ लाईफ कंपनीचं, त्यामध्ये GA6B IB असं मिक्स असतं. हे मुळांच्या वाढीसाठी, झाडाचा बुंदा बनण्यासाठी आणि एकूणच जे मुळी वासाठी पोषक वातावरण पाहिजे आपल्याला मुळी डेव्हलप होण्यासाठी, जेणेकरून मूळ जर व्यवस्थित डेव्हलप झालं तर त्याचा माता लवकर फुटत असतो. या पद्धतीने त्याचं गणित असतं. 11-44-11 हे जे खत आहे मित्रांनो, याच्यामध्ये फॉस्फरसची मात्रा जास्त असते, सायट्रिक ॲसिड मिक्स असतं. हे फुटव्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं मित्रांनो. दुसरं खत आपल्याला वापरण्याची आवश्यकता पडत नाही. 19-19 12 एक्सरसाइजची बोंब काय झाली मित्रांनो, मेड इन चायना सगळं आहे खत, बाहेर देशातनं इम्पोर्ट केलं जातं. त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण, क्षाराचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. सोडियम वगैरे त्यात मिक्स असल्यामुळे ते मुळासाठी खूप धोकादायक आहे. पहिल्यासारखे त्याचे रिझल्ट राहिलेले नाहीत. चांगल्या कंपनीचं तुम्ही खत वापरा. 11-44-11 पाहिजे असं नाही, तुम्ही 11-42-11 किंवा 11-40-11 यारा ICL या कंपनी सुद्धा घेऊ शकता. त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतात. हा तर झाला मित्रांनो 3 ड्रिंचिंगचा विषय. यामध्ये आपल्याला फवारणी, या 10 दिवसाच्या गॅपमध्ये मित्रांनो आपल्याला 2 फवारण्या करायच्यात. थायमेथोक्साम लॅम्ब्रासोल्युशन जी की तुम्ही आलिका नावानं ओळखता, त्याची आपल्याला फवारणी घ्यायची आहे. जेणेकरून ते काय करतं, जे काही रसोषक कीड, पेपरच्या आतमध्ये येणारे खरपडे वगैरे जे काय आहेत त्यांना ते मारण्याचं काम करतं. लॅम्ब्रासायलोथ्रिन त्यामध्ये मिक्स असल्यामुळं जमिनीमधून कुठलीही कीड येऊ द्या, म्हणजे पेपरच्या खालनं जरी एखादी कीड आली किंवा खरपडे तुडतुडे जरी काही आले तर त्या औषधाचा संपर्क होऊन मारले जातात. नागाळी, थ्रिप्स, तुडतुडे हे जे काही किडे आहेत या पण ते मारण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये आपल्याला हार्मोन्स घ्यायचे आहेत मित्रांनो. हार्मोन्समध्ये ब्रँड SL जे की विलवूड कंपनीचं येतं, त्यामध्ये बीटा स्टेरॉल, सिग्मा स्टेरॉल असा घटक असतो, जे की मुळांच्या वाढीसाठी झाडाला प्रवृत्त करतं. झाडाची जी ग्रीप आहे, झाडाची भूक वाढवतं, झाडामध्ये हार्मोनल ॲक्टिव्हिटी चांगल्या घडून आणतं. ते वैयक्तिक झाड अन्न खाऊ लागल्यामुळं झाडाची जी वाढ आहे ते पूर्ण ताकदबाज तयार होते मित्रांनो. बळणं टॉनिक मारून झाड वाढण्यापेक्षा आपण जर हार्मोनल ॲक्टिव्हिटी झाडामध्ये जर बघून ते जर आपल्याला वाढीसाठी प्रवृत्त केलं तर त्यामध्ये आपल्याला कमी खर्च होतो, जास्तीचा खर्च करण्याची आवश्यकता पडत नाही. फवारणी घेताना फक्त एकाच गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. फवारणी तर सायंकाळी किंवा सकाळच्या वेळेस घ्यायची. पाण्याचा pH बॅलन्स करून फवारणी करायची मित्रांनो. तुम्ही साधं लिंबू पिळून जरी औषध मारलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात.
इथपर्यंत विषय झाला मित्रांनो लागवडीचा, बेसोड डोसचा, फवारण्याचा, ड्रिंचिंगचा. आता महत्त्वाचा विषय एकात्मिक कीड व्यवस्थापन. त्याच्यामध्ये आपण सोलर ट्रॅपचा वापर करणार आहोत मित्रांनो. या ट्रॅपमध्ये बघू शकता तुम्ही 2 प्रकारच्या 2 गोळ्या लावलेल्या आहेत. एक ब्रिंजल लूर आहे मित्रांनो, वांग्याचं जी शेंडा पोकरणारी फळ पोकरणारी अळी असते त्यासाठी जी लूर वापरतो ते लूर आहे. आणि दुसरी जी आहे ती लिप मायनाची लूर आहे मित्रांनो. 2 प्रकारचे 2 लूर आहेत. त्यामुळं नागाळी आणि फळ पोकरणारी शेंडा पोकरणारी अळीचे पतंग, नरपतंग जे आहे ते पाण्यात येऊन पडून मारतात. तुम्ही बघू शकता आपण ट्रॅप काल रात्री मित्रांनो लावलेला होता. ट्रॅपमध्ये किती जास्त प्रमाणात नरपतंग मरून पडलेले आहेत. नरपतंगाचं प्रमाण मित्रांनो कमी झाल्यानंतर मादी पिकडीशी त्याचं संमिलन होत नाही. मादी किडीचं त्याचं मिलन नाही झाल्यास आपल्या प्लॉटमध्ये अंड्याचं प्रमाण घातलं जात नाही. अंडी जर नाही घातल्यानंतर अळीच तयार होणार नाही. त्यासाठी आपल्याला याचा चांगला फायदा होतो. तुम्ही कुठल्याही कंपनीचे सोलर ट्रॅप वापरू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला लिप मायनर व वांग्याची जी लूर येते त्या लूरचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे, त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता. आणि जी वांगी उत्पादनाची संपूर्ण सिरीज आहे ती त्याच्या खालीच लिंक आहे मित्रांनो. त्यामध्ये संपूर्ण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. लागवडपासून ते शेवटच्या एकदम लास्टचा जो तोडा आहे त्या तोड्यापर्यंत आपलं संपूर्ण नियोजन त्याच्यामध्ये राहील. सर्व किडी व्यवस्थापनाचं आणि जी खत व्यवस्थापन आहे किंवा बेसिक व्यवस्थापन आहे त्या सर्वांची माहिती त्या लिंकमध्ये आपण दिलेली असेल.